दुसऱ्या बाजूस काउंटिंगच्या दिवशी ज्या मतदारसंघामध्ये मतदान झालेलं म्हणजे पोल्ड वोट्स आणि मोजणीतून आलेलं मतदान म्हणजे काउंटेड वोट्स हे जिथे टॅली होत नाही अशा वेळेस इलेक्शन कमिशननेच गाईडलाईन दिलेल्या आहेत की त्या रिटर्निंग ऑफिसरला इलेक्शन डिक्लेअर करण्याचा अधिकार नाही. त्यांनी आणि ऑब्झर्व्हरनी त्या संदर्भातला अहवाल हा इलेक्शन कमिशनला पाठवला पाहिजे, रिफर केला पाहिजे आणि इलेक्शन कमिशननी ज्या डायरेक्शन देतील त्या डायरेक्शनप्रमाणे रिटर्निंग ऑफिसरने मग तो निकाल जाहीर करायचा की न करायचा हे त्यांनी ठरवायचं आहे. तेव्हा अशा किती मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स जुळलेलं नाही, तिथल्या आरोने इलेक्शन कमिशनला ते रिफर केलं आहे की न केलं आहे याची असणारी माहिती हायकोर्टापुढे सादर करावी अशा रीतीचं असणारं याचिका आहे. त्याच्या 18 मार्चला त्याच्यावरती सुनावणी आहे आणि त्या दिवशी सुनावणी सुरुवात होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि कोर्ट लवकरात लवकर निर्णय देईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे.